देशात उडालेला महागाईचा भडका कायम असताना पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी पाठोपाठ आता व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरातही वाढ झाली। देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात ही वाढ झालेली असून 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 42 ते 53 रुपयांची वाढ करण्यात आली। मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडर आता 3067 रुपयांना मिळणार आहे। या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या हक्काचा आणि सर्वांच्या खिशाला परवडणारा वडापाव महागला। मुंबईतील अनेक ठिकाणी कुठे 5 रुपयांनी तर कुठे 2 रुपयांनी तर कुठे थेट 10 रुपयांनी वडापावच्या किमती वाढलेल्या आहेत। नाही परवडत तरी पण काय करणार, पोटाला भूक आहे म्हणून खावा लागणार। आम्ही आमच्या टायमिंगला कमीत कमी 2 रुपये वडापाव होता मुंबईला आलो होता आणि आता तोच वडापाव 20 रुपये झाला। म्हणजे किती जमीन असण्याचा फरक आहे। गॅस आपल्याला रेग्युलर येत नाही आहे, 4 दिवसांनी 5 दिवसांनी एक बाटला रेग्युलर मिळतो आपल्याला। सिलेंडर सोबत काय काय वाढले अजून? तेलाचे भाव वाढले 200 रुपयांनी, बेसन वाढलेलं आहे, बटाटा नॉर्मली 1-2 रुपये कधी चढतो उतरतो, कांद्याचा भाव वाढलेला आहे। असंच जर वाढत राहिलं तर वाढावं, पण दुसरा ऑप्शन नाही आहे आता, कारण धंदेवाले 1.5 महिना मी शॉप बंद ठेवलं होतं आणि 1.5 महिन्यानंतर फक्त 2 रुपये वाढवून आता सध्याला मी सेवा देण्याचं नाही का आम्हाला? इंधन तुटवडा आणि गॅस दरात होणाऱ्या दरवाढीमुळे नाशिकमधल्या मिसळीला आता महागाईची फोडणी बसली। साधारणपणे 10 ते 15 रुपयांची वाढ मिसळीच्या दरात झाली। सर्वसामान्यांनी मिसळ प्रेमींवर आर्थिक भार नको म्हणून कमीत कमी दरवाढ केल्याचं मिसळ विक्रेत्यांचं म्हणणं आहे। आता हे आमचे कस्टमर हे खूप जुने आहेत। आमची सुरुवातच 1976 पासून झाली, आता 50 वर्ष पूर्ण झाले आणि आमचे जे गिराईक आहे ते आम्हाला एकदम घरच्या सारखे। गॅस मध्ये वाढ झाली, तेलात वाढ झाली, सगळं आम्ही 5 रुपये वाढवले, जास्त नाही वाढवले। तर आता बघू, जर याच्यात जर काही झालं नाही, बाकीचे भाव वगैरे गॅसचे भाव जर वाढले नाही तर आम्ही एवढंच ठेवणार। जर भाव वाढ झाली बघू, भविष्यात आम्हाला काही भाव वाढ करावी लागते, आम्ही जास्त नाही वाढवणार, ग्राहकांकडे बघून 5-10 रुपये वाढू। बाळासाहेब मिसळ आम्ही गेल्या 30 वर्षापासून नाशिककरांचं आणि मिसळचं अतूट नातं आहे। सिलेंडर दरवाढीमुळे 5-10 रुपये जरी पर प्लेट मागे जरी वाढली तरी आमचं मिसळ खाण्याचं सुटणार नाही। भारताची मिसळ राजधानी नाशिक, आम्ही काही 10 रुपये जरी वाढले तरी आम्ही मिसळ खाणं काही सोडणार नाही। आणि एवढी जगप्रसिद्ध मिसळ आपल्या नाशिकची, नाशिककरांची सकाळच मिसळ आहे, त्यामुळे दरवाढ जरी झाली तरी ती नॉमिनल दरवाढ आहे, आम्ही ती खाणारच। महागाईमुळे कोल्हापूरकरांच्या ताटातून जगप्रसिद्ध तांबडा पांढरा रस्सा गायब होतो की काय अशी भीती व्यक्त केली जाते। कारण कोल्हापुरातील शिवाजी पेठ असेल किंवा जुन्या किचनमध्ये आपल्या अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेता येतो, मात्र पांढरा आणि तांबडा रस्सा बनवण्यासाठी लागणारा मसाला आणि साहित्य हे प्रचंड महाग झालेत। वाढत्या महागाईमुळे ग्राहकांची संख्या देखील 25% कमी झाली। जर सरकारनं महागाई कमी केली नाही तर खवय्यांच्या ताटातून तांबडा आणि पांढरा रस्सा गायब होऊ शकतो असं हॉटेल चालक यांचं म्हणणं आहे। इंधन वाढल्यामुळं बाकीचे सगळे मटेरियल त्याचे दर वाढले। दर वाढल्यामुळं कसं झालं आहे की तांबड्या पांढऱ्याचे दर करण्याचे दर नाही वाढलेले, ते आहे तसेच राहिले। फक्त महागाईमुळे सगळे मटेरियल वाढल्यामुळे लोक काय जरासं पूर्वी जी लोक जितकी खात होती त्यापेक्षा कमी आले प्रमाण, थोडंसं 25% तर कमी आले। त्यामुळे याचा परिणाम ह्याच्या सगळ्या मटेरियलवर महागाईचा सगळ्या इंधनाचा सगळ्या ह्याच्यावर परिणाम झालेला आहे। महागाई कमी झाला पाहिजे आणि इंधनाचा पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे तर हे व्यवसाय टिकणार आहे। नाहीतर हे काही दिवसांनी थोड्या दिवसांना हे कमी ताटातनं कमी एक वस्तू कमी होत जाणार। तिकडे नागपुरातही तर्री पोह्याच्या किमतीत प्रति प्लेट 10 रुपयांची वाढ करण्यात आली। पहिल्या टप्प्यात सिलेंडरचे जे दरवाढ झाली त्यानंतर आता परत सातत्यानं व्यावसायिक सिलेंडरची दरवाढ सुरू झाली, त्यामुळे पुन्हा तर्री पोह्याच्या किमतीत वाढ करण्याचा विचार तर्री पोहरा व्यावसायिक करत आहेत। कमर्शियलच्या सिलेंडरचा 220 रुपये रेट आहे आजच्या। 2 महिन्या पहिले कमर्शियल सिलेंडर 1500 रुपये फक्त, त्यामुळे मला पोह्याचे रेट वाढण्यात आले। विक्रीवर काही परिणाम झाला? दर वाढवले तू 30 रुपयाचे 40 रुपये केले तर काही सेलवर परिणाम झाला? थोडा बहुत परिणाम झाला आहे सर, आता वेळ लागेल पण होऊन जाणार, कव्हर होऊन जाणार। हां, जे लोक आधी 1 प्लेट घ्यायचे ते 10 प्लेट घेतात? नाही, पहिले 1 प्लेट घ्यायचं पण आता थोडं कमी झालं आहे।